नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गुंजा ही साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी साखरपुड्याची वस्तू घेण्यासाठी आलेली असते आणि जे गालचे गुंजामागे धावणारे गुंड हे गुंडाचा पाठलाग करत येत असतात. तर ते फुलवाले काका म्हणत असतात की अगं मुली तुला काय घ्यायचे. तेव्हा गुंजा सांगते की साखरपुडा. तर ते साखरपुडा गुंजाच्या हातात देता आणि गुंजा म्हणते की असला कसला साखरपुडा, का तकलादू साखरपुडा आणि याला साखरपुडा म्हणतात का तुम्ही. तर ते फुलवाले काका म्हणतात की हा आमचा पिढ्यानपिढ्याचा साखरपुडा आहे आणि सजावटीबद्दल तुम्ही आम्हाला शिकवणार का. तर गुंजा म्हणते की तुमच्या शहरातल्या लोकांना प्लॅस्टिकचे जोडले की सजावट झाली असे वाटते. राखीच्या दोऱ्याला प्लॅस्टिकचे फुलं, बायकांच्या पर्सला सुद्धा प्लॅस्टिकचे फुलं, जिकडं बघावं तिकडं प्लॅस्टिकचेच फुलं. फुलवाले काका म्हणतात की ए पोरी, तू काही आभाळातून उतरली की काय मुंबईत. तर गुंजा म्हणते की हो आभाळातून उतरले, डोंगरवाडीतून आले. तर ते गुंड म्हणतात की हीच ती कालची आपल्याला नारळ फेकून मारणारी. फुलवाले काका म्हणतात की याला अस्सल साखरपुडा म्हणतात. वरती 2 चांदीचे नाणेसुद्धा लावलेले आहे आणि याच्यामध्ये सोन्याचं नाणंसुद्धा घातलेलं आहे. तर त्या गुंडांना आणखीनच हुरूप येते. फुलवाले काका विचारतात की काय ग, तू या साखरपुड्याचे पैसे स्वतः देणार का. गुंजा म्हणते की नाही, मी फक्त न्यायला आले. तर मग फुलवाले काका म्हणतात की मग कशाला तोंड वर करून बोलते हे सर्व, साखरपुडा तुझा आहे का. गुंजा म्हणते की नाही, माझ्या नवऱ्याचा. पण पुन्हा ती थांबते आणि माझ्या साहेबांचा असे सांगते. फुलवाले काका म्हणतात की मग कशाला नाक खुपसते, जा हा घेऊन. तर गुंजा म्हणते की होत जातेच. म्हणून गुंजा इंद्रप्रस्थनगर हे आठवणी ठेवून जायला निघते. तर ते गुंडा तिचा पाठलाग करत असतात. तिनेच काल आपल्याला नारळ फेकून मारला होता, आजीला चांगला चिंगा दाखवू. त्यानंतर इकडे मृण्मयी खूप छान तयार होऊन माया आणि सर्वेश्वर सोबत खाली येत असते. कबीर, सुबत आणि सर्वजण मृण्मयीचे ते रूप बघत असतात. माया पुढे हात करून मृण्मयीला म्हणते की कम डार्लिंग. तर सर्वेश्वर म्हणतो की थांब माया आणि तो मृण्मयीला म्हणतो की आयुष्याची आता पुढची वाट तुला कबीरच्या साथीने सुरू करायची. तर कबीरच्या विश्वासावर तर मृण्मयी खुश होऊन कबीरला हात पुढे करते. माया मात्र ही जळफळाट होऊन त्यांच्याकडे बघत असते. तर सुबोध म्हणतो की अरे कबीर जा ना. तर कबीरसुद्धा मोठ्या स्टाईलमध्ये मृण्मयीचा हात आपल्या हातामध्ये घेण्यासाठी पुढे येतो आणि हात आपल्या हातामध्ये घेतो. मायाला मात्र खूप राग येत असतो आणि सर्वजण कबीर आणि मृण्मयीला टाळ्या वाजवतात. तर माधव काका म्हणतात की चला आता आपण पूजेला सुरुवात करूया. तर कबीरचे लक्ष हे दरवाजाकडे असते. मृण्मयी विचारते की अरे कबीर, कुणाची वाट पाहतो, काय झाले, दरवाजाकडे का लक्ष आहे, तुझी मैत्रीण येणार की काय. कबीर म्हणतो की नाही ग, कुणाची वाट नाही बघत. तर मृण्मयी ही सर्वकडे चेक करून म्हणते की अरे घरातले सर्वजण दिसतात पण गुंजा का आलेली दिसत नाही. कबीर म्हणतो तेच ना, गुंजा रिक्षाने येणार होती पण अजून का आली नाही माहीत नाही. तर मृण्मयी म्हणते की अरे ती पत्ता तर चुकली नसेल ना, नाहीतर आपला साखरपुडा सोडून ती दुसरीकडे जायची. तर कबीरला सुद्धा गुंजाची आठवण येत असते आणि गुंजा का आली नाही म्हणून तो टेन्शनमध्ये येतो. तर मृण्मयी म्हणते की अरे इतका सिरियस का झाला, गंमत केली मी तुझी. एवढ्यात कबीरचे मित्र येतात आणि ते कबीर आणि मृण्मयीला कॉंग्रॅच्युलेशन बोलतात. तर कबीर मृण्मयीची त्यांची ओळख करून देतो. कबीर त्यांना विचारतं की ऑफिसमधून तुम्ही कसे आलात इथपर्यंत. तर कबीरचा मित्र म्हणतो की अरे आपली ती बाईक आहे ना ओढून फटवला, तिच्यावरच आलो. तर मायाला हसू येते. माया सर्वांसमोर कबीरला म्हणते की आता बाईक पुराण बाद झाले, कधीतरी गाडीत घेण्याचा तरी विचार कर एकदा. मायाच्या बोलण्याचं सर्वांना वाईट वाटत असते. तेवढ्यात मिस्टर हेजा आलेले असतात. मायाचे लक्ष त्यांच्याकडे जाते. तर लगेच माया सर्वेशला म्हणते की सर्वेश, मिस्टर हेजा आलेले आहेत म्हणून माया त्यांचे स्वागत करण्यासाठी पुढे जाते. त्यानंतर माया ही मिस्टर हेजा आणि कबीर आणि त्याच्या फॅमिलीची ओळख करून देते. सर्वेशला थोडंसं काम येतं आणि तो बाहेर जातो. त्यानंतर माया ही कबीर आणि मिस्टर रहेजांची ओळख करून देत असते. तर माया सांगत असते की हा कबीर आणि हा एक पत्रकार आहे जो असतो ना तत्वांसाठी उपाशी राहील पण तत्वांची तडजोड करणार नाही, त्या टाईपचा हा पत्रकार. कबीर म्हणतो की बेईमानाच्या कमाईने पोट मात्र भरत असते पण रात्रीची झोप लागत नसते. हो ना मिस्टर रहेजा, असे कबीर मुद्दाम माया देखत बोलतो आणि माझ्या सासूबाईंनी इतकी छान माझी ओळख करून दिली म्हणून तो मायाला थँक्यू बोलतो.
काकूला मायाचे बोलणे खटकते. काकू ही काकांना म्हणत असते की हिची बरोबरी करताना आपण कर्जबाजारी नाही झालो तर चांगले होईल. काका म्हणतात की तुझ्यासाठी समोसा खाण्यासाठी आणून देऊ का, म्हणजे तुझं तोंड बंद राहील. माया पुढे कबीरला सांगत असते की मिस्टर रयेजांचा पुण्यामध्ये 5 ताळींचा बंगला आहे आणि येण्या जाण्यासाठी ते त्यांच्या पर्सनल चॉपरचा वापर करतात. तर माधव काका म्हणतात की वाव, म्हणजे हेलिकॉप्टर, आणि तुम्ही इथे आणले का, पार्किंगमध्ये पार्क केले का असे विचारतात. तर माधव काकांच्या बोलण्याचे सर्वांना हसू येते. मायाला मात्र राग येतो. माया म्हणत असते की मिडल क्लासने कमी असलेल्या लोकांचं कसं असतं, परिस्थिती कशी असली तरी ह्युमरने त्यांना वेळ मारून नेता येते. म्हणजे माधव काकांनी मायाला छान असा टोमणा दिलेला असतो आणि त्यांना परत हसू येते. त्यानंतर मिस्टर रयेजा हे मृणालला म्हणतात की तुझ्या बेस्ट फ्युचरसाठी माझ्याकडे एक बेस्ट अशी ऑफर होती पण ती तू नाकारली. तर कबीर हे रयेजाकडे बघू लागतो. लगेच मृणाल ही मधूला म्हणते की आत्तू, मिस्टर रयेजांची पूर्ण ओळख करून देण्यासाठी मी विसरले, थांब तुला मी त्यांची ओळख करून देते. म्हणून मृणाल सांगू लागते, अगं हे तेच मिस्टर रयेजा आहे ज्यांची मागच्या वर्षी कबीरच्या पेपरमध्ये बातमी छापून आली होती, डेम हेची. तर लगेच काकू जोरात ओरडतात, म्हणजे बायकोला मारहाण करणारे ते हेच आहे का. तर मृणाल म्हणते की हो हेच. कबीर म्हणतो की तुमचा वायझरीचा बिझनेस आहे ना, आणि तुमच्या नाशिकच्या ब्रायझनीवर बँकेची टाच आली, आणि इतकंच नाही कोल्ड्रिंक्समध्ये घातक केमिकल सुद्धा सापडले. तर मिस्टर हरेजा हे सर्वांसमोर तोंड खाली करतात. कबीर पुढे म्हणतो की तुमचं 1 महिन्यात लायसन्स सुद्धा कॅन्सल होणार, हे खरे आहे ना. तर मिस्टर हरेजा काहीच बोलत नाही. मायाची मात्र बोलती बंद होते आणि कबीर मायाकडे बघत म्हणतो, अच्छा पत्रकार आहे ना, त्यामुळे मला अपडेट ठेवावीच लागतात. तर मृणाल म्हणते, श्रीमंती आणि सुखी आयुष्य याचा काहीही संबंध नसतो मम्मा. तर मिस्टर रयेजा लगेच पार्टीमधून रागाने तेथून निघून जातात. तेवढ्यात सर्वेश येतो आणि मुहूर्ताची वेळ टळली, चला सर्वजण आटपून घेऊया. तर कबीरचे लक्ष दरवाजाकडे असते. माया म्हणते की कबीर कुठे निघलात. तर कबीर म्हणतो की मिस्टर रयेजासारखे पळून नाही जाणार, येतेच आहे मी. त्यानंतर इकडे गुंजाही रिक्षावाल्याला विचारते की मला इंद्रनगरमध्ये जायचे. तर ते रिक्षावाला म्हणतात की मला तिथला व्यवस्थित पत्ता सांगा, म्हणजे त्या पत्त्यावर मी तुम्हाला नेऊन सोडतो. तर गुंजा सांगत असते की तिथे आज एक साखरपुडा आहे आणि खूप मोठा बंगला आहे. तर रिक्षावाला म्हणतात की तेथे खूप असे बंगले आहेत, क्लिअर पत्ता सांगा. आणि ते गुंड गुंजाचा पाठलाग करत तिच्या मागेच असतात. गुंजा म्हणते की मग तुम्ही मला नंदनवन बंगल्यामध्ये नेऊन सोडा. रिक्षावाला म्हणतो की तेथे 1000 नंदनवन बंगला आहेत, तुम्हाला मी कुठे सोडणार. तर गुंजा चिडते आणि काय रिक्षावाला, याला इंद्रप्रस्थ नगरसुद्धा माहिती नाही आणि नंदनवन बंगलासुद्धा. गुंजा दुसरी रिक्षा शोधत असते आणि ते गुंड गुंजाच्या मागे येतात. त्यानंतर इकडे सुबोध हे मस्त असे मृणालचे फोटो काढत असतो आणि पूजेची तयारी झालेली असते. तर मायाचे लक्ष सुबोधकडे जाते आणि ती सर्वेशला म्हणते की बघ, तुझा भाच्याचा भाऊ मोबाईलमध्ये कसे फोटो काढतो, यांना स्वतःचा कॅमेरासुद्धा आणता आला नाही. सर्वेश म्हणतो की काय ग, मोबाईलमध्ये सुद्धा आजकाल खूप छान फोटो येतो, तू कशाला इतका विचार करतेस. मायरचे लक्ष कबीरकडे जाते आणि ती सर्वेशला पुन्हा म्हणते की तो बघ, तुझा भाचा तिकडे दरवाजात हा काय करतो कुणास ठाऊक. तर सर्वेश म्हणतो की माया, कबीर नाव आहे त्याचं, तू कायम तुझा भाचा काय करत असते, तो तुझा भाचा सुद्धा आहेस ना, तर तो तुझा होणारा जावई सुद्धा आहे. तेवढ्यात मधू ही मृणालच्या हातामध्ये पूजेची साडी आणि सगळं सामान देत असते. तर माया म्हणत असते की सर्वेश बघ, किती पाय पुसण्यासारखी साडी त्या लोकांनी मृणालला दिले. तर सर्वेश म्हणत असतो की अगं, एकदम पैठणीसारखी साडी आहे, नाव का ठेवत असते ग तू. माया लगेच उठते आणि मधुश्रीला म्हणते की काय ओ वहिनी, ही साडी तुम्ही गुंजाला देण्यासाठी इतकी चीप साडी घेतली होती का, आणि ती माझ्या मृणालला का दिली तुम्ही. तर सर्वेश उठतो आणि गुंजा कुठे दिसत नाही. गुंजा आली ना, माया तुझा आणि गुंजाचा एक छान असा मोठा मस्त फोटो काढून घे. तर सर्वांना सर्वेच्या बोलण्याचे हसू येते. मायाला खूप राग येतो. माया म्हणते की बरं झालं ती गुंजाची सावली या साखरपुड्याच्या कार्यक्रमात पडली नाही, नाहीतर काही विपरीत घडले असते. सर्वेश म्हणतो की माया कसे आहे, किती महागड्या साड्या घातला, किती दागिने गळ्यामध्ये घातले, तरी सुद्धा
काळी सावली वगैरे जर काही म्हटले तर त्या बाईची लायकी झटक्यात कळत असते. तर मायाला आणखीन राग येतो. सर्वेश म्हणतो की आमची मनोपक किती साधी, किती मस्त राहते, पण मनाने मात्र किती निर्मळ. त्या गुंजासारख्या एका गरीब आश्रित मुलीला तिने आपल्या घरामध्ये जागा दिली. मायाला राग येतो. त्यानंतर इकडे गुंजा ही पायी पायी रोडने येत असते आणि एकही रिक्षा सापडत नाही म्हणून ती टेन्शनमध्ये येते. तर ते गुंड तिचा पाठलाग करत तिच्या मागे येतात आणि गाडी आडवी घालून गुंजाला थांबवतात आणि काय ग, ओळखलेस का आम्हाला, असे तिला विचारतात. तुझ्या पिशवीत जे काही आहे ते आम्हाला शांतपणे देऊन टाक असे बोलतात. तर गुंजा ही घाबरल्यासारखी होती. त्यानंतर इकडे कबीर टेन्शनमध्ये गुंजाचीच वाट बघत असतो. तर मधू ही माधव काकांना म्हणत असते की काय हो, कबीरला बघितले का, गुंजासाठी किती अस्वस्थ आहे तो, गुंजा अजून का आली नसेल. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कबीर हा मृणालच्या हातामध्ये अंगठी घालत असतो आणि ती अंगठी खाली पडते आणि थेट गुंजाजवळ येऊन पडते. तर गुंजा ती अंगठी उचलते आणि कबीरच्या हातामध्ये देते. गुंजाला मात्र खूप असं वाईट वाटत असते. तिच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असते, कारण कबीर खुश होऊन मृणालच्या हातामध्ये ती अंगठी परत घालत असतो. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा.